हे कलाकुसरेच्या वस्तूंसारखे असते तर किती बरे झाले असते आपण फक्त रंग भरत राहावेत। ते पाहताना लोकांनी आश्चर्य व्यक्त करावे, कसे बरे नाते आहे रंग आणि चित्रांचे। एक रंग तू माझ्या आयुष्यात भरलास, दुसरा रंग मी भरते आहे, त्याला प्रेम म्हणावं का? नाही, नको, त्याला आपण जिव्हाळा म्हणूया। ही कलाकुसरेची एक वस्तू जपसते, जन्मभराचं हे नातं इतकं सुंदर रीतीने जपता येईल का? कारण एकदा का वस्तू फुटली तर ती फक्त माती मोलच आहे। सौंदर्य म्हणजे काय जे पाहिल्यावर डोळे प्रसन्न होतात, मला तेच म्हणायचे, तुझी नजर माझ्या बाबतीत तशीच असावी। जर मी तुझ्या नजरेत पवित्र आहे तर हे जग माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही, तसा विश्वास तू माझ्यावर ठेव। बघ, हाच विश्वास आपल्या प्रेमाचा साक्षीदार होऊन जाईल। कधी एकदा एका रंगाने दुसऱ्या रंगाला रंगवले, पाहता पाहता अनेक रंग निर्माण झाले। तसेच हे आयुष्य आहे, एक नाते जोडत असताना अशा अनेक नात्यांना सोबत घ्यावे लागते, सांभाळावे लागते, जोडावे लागते। ही कलाकुसर मला नात्यांची वेगळीच शिक्षण देऊन गेली। तो चरखा, त्यात मळत असलेली ओली माती, त्याच्या गोल फिरण्याने मातीला आलेला आकार, त्यावर फिरत असलेले माझे हात, आणि शेवटी घडवलेली वस्तू बाळ नुसतं जन्माला घालून चालत नाही, त्याला तेवढंच जपावं लागतं। एका आईसाठी ते एक दिव्याच असतं, पण ती ते दिव्य सहज पेलून जाते, कारण ती आई असते। ईश्वर अर्थातच तिला देवाची उपमा, तसे रंग तसं नशीब देणारी, तिचं उभं आयुष्य जात